शेतकरी बंधूंनो, 2026 मधील सर्वात शक्तिशाली टॉनिक कोणतं आहे याच्याबद्दल आज तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। मग ह्या टॉनिकचा वापर करून तुमच्या पिकामध्ये तुम्ही फुलधारणा चांगली करू शकतात, फुटव्यांची संख्या वाढवू शकतात। कोणत्या पिकासाठी कोणतं टॉनिक जमते, फळबागासाठी कोणतं टॉनिक चांगलं आहे, भाजीपाला पिकासाठी कोणतं टॉनिक चांगलं आहे, तसंच सोयाबीन, तूर, कापूस ह्या शेतकऱ्यांनी कोणतं टॉनिकचा वापर करायचा आहे डिटेलमध्ये माहिती देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि सर्वात आधी आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। खाली सबस्क्राइब बटन आहे। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघत असाल की बरेचसे शेतकरी प्रत्येक फवारणीमध्ये टॉनिकचा वापर करतात, पण नेमकं कोणतं टॉनिक कोणत्या वेळेस वापरायचं याच्याबद्दल कुणालाही कल्पना नसते। आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक टॉनिक सांगणार आहे की जे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही वापरू शकतात आणि जबरदस्त रिझल्ट आहे। कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन ह्या टॉनिकच्या फवारणीमध्ये जर वापर केला तर मिळणार आहे आपल्याला। तर बघूयात आपण सुरुवातीचं सगळ्यात चांगलं टॉनिक कोणतं आहे। स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। एकूण 8 टॉनिकबद्दल माहिती देणार आहे, कुठलाही येणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रत्येक टॉनिकची माहिती सांगणार मी तुम्हाला आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वात चांगलं कोणतं टॉनिक आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर सर्वात पहिलं टॉनिक आहे मित्रांनो, सिजेंटा कंपनीचं इसाबेन। याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रमाणामध्ये अॅमिनो ॲसिड आहेत, म्हणजे इतर कुठल्याही टॉनिक जरी तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये एवढ्या पर्सेंटेजमध्ये अॅमिनो ॲसिड भेटणार नाही। आता ह्या अॅमिनो ॲसिडचा फायदा आपल्या कुठल्या पिकाला होतो, कशासाठी होतो, तर मित्रांनो सिजेंटाचं इसाबेनमुळे आपल्या पिकाला हा फायदा होतो की जर तुमच्या पिकामध्ये ताण निर्माण झाला असेल, जास्त पावसामुळे म्हणा, कमी पावसामुळे, थंडी असेल किंवा कडक ऊन पडला असेल, पिकामध्ये म्हणावं तशी वाढ नाही, पिकं लहान राहिली असतील, तर अशा वेळेस तुम्ही याचा फवारणीद्वारे जर वापर केला तर आपल्याला जोमदार वाढ भेटणार आहे, हिरवेगारपणा येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, सिजेंटाचा इसाबेन फवारणीमुळे आपल्या पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली वाढणार आहे आणि एकदा का प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली की हरितद्रव्याची निर्मिती चांगली होते आणि एकूणच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होते। हा एक फायदा मित्रांनो ह्या सिजेंटा इसाबेन कंपनीचा आहे। त्यानंतर मित्रांनो ह्या टॉनिकचा जर तुम्ही फवारणीमध्ये जर वापर केला तर आपल्याला फुलधारणा ही जबरदस्त लागते आणि फुलगळसुद्धा अजिबात होऊन देत नाही। एवढा सगळा फायदा मित्रांनो। तसंच शेंगा पोसण्यासाठी किंवा तुम्ही जर फळबागा वापरत असाल तर त्या फळबागामध्ये जर याची फवारणी केली तर फळाला सुद्धा चांगली चमक आणि वजनदार फळं भरतात। तर हा एक फायदा मित्रांनो सिजेंटा इसाबेनचा आहे। आता याचं वापरायचं कधी, तर ज्यावेळेस तुमची सुरुवातीची अवस्था असेल पिकाची 20 ते 30 दिवसादरम्यान तुम्ही याचा फवारणीमध्ये वापर करू शकतात किंवा फुलं लागण्याच्या आधी जर फवारणी केली तर आपल्याला फुलांची संख्या चांगली मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता ज्यावेळेस शेंगा आपल्याला पोसायचे आहेत किंवा फळं पोसायचे आहेत, अशा वेळेस तुम्ही याचा वापर केला तर आपल्याला फायदा मिळणार आहे। आता याचं वापरण्याचं प्रमाण काय, तर एका एकराला आपल्याला 400 ते 500 ml डोस ठेवायचा आहे आणि प्रति लिटरसाठी तुम्ही 2 ते 3 ml जरी वापरलं सिजेंटा कंपनी इसाबेन तरीसुद्धा जबरदस्त रिझल्ट मिळणार आहे। आता खर्च काय, बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की खर्च सांगायचा, तर मित्रांनो सिजेंटा कंपनी इसाबेन मागच्या वर्षी 950 रुपये 1000 रुपयाला 1 लिटर बसत होतं, ह्या वर्षी परत भाव वाढले, 1200 रुपयाला 1 लिटर मला बसले। म्हणजे आपल्याला एका एकरचा खर्च किती येईल, तर साधारण 550-600 रुपये आपल्याला एका एकरला खर्च येऊ शकतो। किंमत कमी जास्त होणार आहे, 50-100 रुपये तुम्हाला जिथं स्वस्त बसेल तिथं घ्या। तर पहिलं टॉनिक होतं मित्रांनो सिजेंटा कंपनीचं इसाबियन। आता मित्रांनो दुसरं टॉनिक आहे बायर कंपनीचं ॲम्बिशन। जबरदस्त टॉनिक आहे। आपण मागच्या वर्षी जी व्हिडिओ बनवली होती 2025 मधील सर्वात शक्तिशाली टॉनिक कोणते, तर याच्यामध्ये आपण याला क्रमांक 1 दिला होता, कारण की हा सगळ्याच गुणधर्मामध्ये बेस्ट आहे। पण प्रॉब्लेम काय झाला होता की बऱ्याच शेतकऱ्यांना मिळत नव्हतं, बंदी आणली असं म्हणत होते, पण आता परत उपलब्ध व्हायला लागले। तर परत सुद्धा एक चांगलं टॉनिक आहे। तर ह्या बायर ॲम्बिशन टॉनिकचं काय खासियत आहे, याच्यामध्ये अॅमिनो ॲसिडसुद्धा आहेत आणि फुलविक ॲसिडसुद्धा आहेत। एखाद्या वेळेस काय होतं की बरेचसे शेतकरी अन्नद्रव्य म्हणजे पिकाला खतं देतात, मग खतं देतात पण उपलब्ध होत नाही, जमिनीमध्ये तर खतं टाकलेले असतात पण उपलब्ध होत नाही। मग ह्याच्यामध्ये फुलविक ॲसिड असल्यामुळे तुमच्या पिकाला जमिनीत अन्नद्रव्य हे उपलब्ध करून देतं, हिरवेगारपणा आणतं, प्रकाश संश्लेषण क्रियासुद्धा चांगली करतं आणि महत्त्वाची गोष्ट पिकावरील ताण दूर करतं। म्हणजे तणनाशक फवारणीमुळे एखाद्या दिवस आपलं पीक शॉकमध्ये गेलं असेल किंवा कंटिन्यू पाऊस लागून राहिला आहे किंवा कंटिन्यू पाऊसच पडला नाही, अशा वेळेस जो ताण पडतो तो ताण दूर करण्यासाठी तुम्ही बायर कंपनीचं ॲम्बिशन याचा वापर करू शकतात। आता हे वापरायचं कधी, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही वापरलं पहिल्या फवारणीला म्हणजे 20 ते 30 दिवसादरम्यान तरीसुद्धा जमणार आहे। मग कुठलंही पीक असू द्या, फळे असू द्या, भाजीपाला असू द्या किंवा तुमचं सोयाबीन, तूर, कापूस असू द्या, याच्यामध्ये जमणार आहे। एका एकरला 400 ते 500 ml चा डोस ठेवायचा आहे आणि प्रति लिटरला तुम्ही 2 ते 3 ml प्रमाण ठेवायचं आहे। म्हणजे याचा खर्च जर बघायला गेला तर 550 रुपयाला आपला अर्धा लिटर बसतं, एका लिटरची किंमत 1100 रुपयाला आसपास जाते। तर दुसऱ्या नंबरचं टॉनिक आहे मित्रांनो बायर कंपनीचं ॲम्बिशन। तर मित्रांनो तिसऱ्या नंबरचं टॉनिक आहे पिया इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स। जबरदस्त टॉनिक आहे, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याचा वापर केला असेल आणि मी सुद्धा वापरलेले। आता झालं काय की किमतीमध्ये ह्याच्या खूपच वाढ व्हायला लागली की 2 वर्षापूर्वी हे 600-550 रुपयाला 1 लिटर बसत होतं, मागच्या वर्षी 650 रुपये लिटर बसलं, ह्या वर्षी 700 रुपये 1 लिटर बसलं। काही शेतकऱ्याचं तर म्हणणं आलं की आम्हाला 800-830 रुपयाला सुद्धा देतात। तर मित्रांनो जिथं तुम्हाला स्वस्त बसेल तिथं घ्या, ओरिजिनल पिया इंडस्ट्रीचं बायोविटा एक्सच घ्या। याच्या नावानेच बरेच तुम्हाला मार्केटमध्ये टॉनिक मिळतील। याचं कारण काय की हे सगळ्यात चांगलं याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे
आता याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे आणि ज्याचा फायदा आपल्या पिकाला भरपूर प्रमाणामध्ये होतो। याच्यात नैसर्गिकरित्या अमिनो ॲसिड सुद्धा आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आहेत। एकूणच काय ऑलराऊंडर असं हे टॉनिक आहे। तुम्ही एका फवारणीमध्ये जर याचा वापर केला तरी तुम्हाला सुद्धा रिझल्ट जबरदस्त मिळणार आहे। बाकीच्या टॉनिकची किंमत 1 लिटरची जिथं 1100-1200 रुपये जाते तिथे हे टॉनिक तुम्हाला 700 रुपयामध्ये त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट देऊ शकतं। फक्त योग्य वेळेस आपल्याला वापर करायचा आहे। तर मित्रांनो, ह्या पीआय इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स याचा वापर कधी करायचा? पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही फवारणी करू शकतात, फुलं लागण्याच्या आधी फवारणी करू शकतात, किंवा शेंगा भरायच्या असतील आपल्याला, फुलाचं रूपांतर शेंगामध्ये करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट काम पीआय इंडस्ट्रीचं बायोविटा एक्स करतं। थोडक्यात काय तर पांढऱ्या मुळांची प्रचंड वाढ करतं, फुटवा जबरदस्त आपल्या पिकामध्ये काढतं। याचा एवढा फायदा आहे। प्राइस एकरी काय प्रमाणे 400 ते 500 मिली म्हणजे अर्धा लिटर आपल्या 1 एकरसाठी पुरेसे झालं, ज्याची किंमत आपल्याला 1 लिटरची 700 रुपयाला बसते, म्हणजे एकरी खर्च 350 रुपये येऊ शकतो। आता 1 लिटरला प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे 2 ते 3 ml। मित्रांनो, 4थ्या नंबरचं टॉनिक आहे जय किसानचं बायो 20। हे जबरदस्त टॉनिक आहे इतर सगळ्या टॉनिकमध्ये, असं माझं ह्या वर्षी मत झाले, कारण की याच्यामध्ये 20% नत्र, स्फुरद आणि पालाश 3 मुख्य अन्नद्रव्ये आहेत। याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा आहेत। याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट सुद्धा आहे, म्हणजे एकाच टॉनिकमध्ये इसाबेन सुद्धा आहे, बायोविटा सुद्धा आहे आणि आपलं मायक्रोला जे असतं का ते सुद्धा आहे। म्हणजे एवढं सगळं कॉम्बिनेशन असलेलं एकमेव टॉनिक आहे आणि माझ्या मते 2026 मधलं हे सर्वात प्रभावशाली टॉनिक ठरणार आहे। तुम्ही याचा वापर कधी करू शकता? सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस एखाद्या पिकाची वाढ नसेल, पिकं हिरवेगार नसतील, पिवळे पडले असतील, अशा वेळेस तुम्ही बायो 20चा वापर करू शकतात। रिझल्ट जबरदस्त येणार आहे। 1 लिटरला याची किंमत 1250 रुपयाला बसते। आपल्याला एकरी फक्त 400 ते 500 ml लागतं, म्हणजे एकरी आपला खर्च 600 रुपयापर्यंत येऊ शकतो। किंमत कमी जास्त होईल 50-100 रुपयांनी। तुम्हाला प्रमाण ठेवायचं आहे 1 लिटरला 2 ते 3 ml। लक्षात ठेवा, डोससुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। आता हे वापरायचं कधी हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडला असेल, तर शेतकरी बंधूंनो, फक्त ज्यावेळेस आपल्या पिकावर फुलधारणा झालेली असेल अशा वेळेस वापर करू नका। फुलं लागायच्या आधी तुम्ही वापरा, किंवा शेंगा पोसण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकतात। महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये 20 ते 30 दिवसात जर याची फवारणी एक वेळ जरी केली तरी आपल्याला रिझल्ट जो आहे तो जबरदस्त मिळणार आहे। जय किसानचं बायो 20। एकूणच काय मित्रांनो, परिपूर्ण असा आपल्या पिकाला याच्यामुळे फायदा होतो। सर्व प्रकारचे अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात आणि आपलं पीक जोमदार वाढ सुरुवातीपासूनच होते। मित्रांनो, 5व्या नंबरचं टॉनिक आहे इंडो केमिकलचं गोल्ड प्लस। याच्यामध्ये अमिनो ॲसिड सुद्धा आहेत आणि ह्युमिक ॲसिड सुद्धा आहेत। याचा वापर कधी करायचा आहे? आपली सुरुवातीची अवस्था असेल पिकाची, म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये, आणि तुम्हाला फवारणीद्वारे जर वापर करता येतो, ड्रिचिंगद्वारे याचा वापर करता येतो। याचा फायदा काय होतो? ज्यांच्या एखाद्या पिकाची वाढ कमी असेल, वाढ खुंटली असेल सुरुवातीच्या अवस्थेत, म्हणावं तशी नाही, तर पांढऱ्या मुळांचा विकास चांगला करतं। ह्युमिक ॲसिड याच्यामध्ये आहे आणि अमिनो ॲसिड सुद्धा याच्यामध्ये असल्यामुळे तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जर याचा वापर केला तर आपल्याला डबल बेनिफिट मिळेल, फुलांची संख्या चांगली मिळेल आणि आपल्याला पांढऱ्या मुळांचा विकाससुद्धा चांगला होईल। एकूणच काय, फुटवा जबरदस्त काढेल। ह्युमिक अधिक अमिनो ॲसिड असलेलं कॉम्बिनेशन असलेले टॉनिक आहे गोल्ड प्लस। याचा वापर तुम्ही करू शकतात। आता याच्याबद्दल किंमत सांगत नाही मित्रांनो, किंमत बऱ्याच ठिकाणी कमी जास्त होते, त्यामुळं आपण याची किंमत काय सांगणार नाही। प्रमाण तुम्हाला सांगितलं 1 लिटरला 2 ते 3 ml तुम्ही फवारणीद्वारे याचा वापर केला तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला ह्या टॉनिकचा सुद्धा भेटणार आहे। 5व्या नंबरचं टॉनिक होतं मित्रांनो गोल्ड प्लस इंडो केमिकलचं। त्यानंतर मित्रांनो 6व्या नंबरचं टॉनिक आहे ताबा। याच्यामध्ये काय, जिब्रेलिक ॲसिड 0.001% L प्रति लिटर। तर मित्रांनो, याचा काय फायदा होतो? आपल्या पिकाला याच्यामुळे जबरदस्त अशी उंची भेटते। लक्षात ठेवा, वाढ पिकाची जर करायची असेल आपल्याला तर याचा वापर करता येतो। हिरवेगारपणा सुद्धा पिकामध्ये आणतं, थोड्याफार प्रमाणामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा वाढवतं। एकूणच काय, ज्यांचे पिकं ऊसासारखी पिकं असतील, नेपियरसारखा घास असेल, तर याच्यामध्ये जर तुम्ही वापर केला तर नक्कीच पिकाची उंची वाढवतं। जिब्रेलिक ॲसिड आहे, चांगलं टॉनिक आहे, स्वस्तामध्ये सुद्धा बसतं। तुम्ही याचा वापर 1 लिटरला 2 ते 3 ml प्रमाणे केला तरी सुद्धा जबरदस्त रिझल्ट भेटणार आहे। कुठल्याही कंपनीचं घ्या, बऱ्याचशा कंपनीमध्ये उपलब्ध आहे जिब्रेलिक ॲसिड। आता हे होतं आपलं 6 नंबरचं टॉनिक। त्यानंतर मित्रांनो 7व्या नंबरचं टॉनिक आहे सावकार। आता हे सावकार मनीषा ॲग्रोचं सावकार आहे। यामध्ये अमिनो ॲसिड सुद्धा आहेत, फुल्विक ॲसिड सुद्धा आहेत। त्यानंतर असे बरेचसे कंटेन असलेलं हे टॉनिक आहे। तर आपल्या पिकाच्या वाढीसाठी, फुटव्यासाठी म्हणा, सगळंच ऑलराऊंडर प्रकारचं टॉनिक आहे। तुम्ही याचा वापर करू शकता। आता जास्त काय याच्याबद्दल मी सांगणार नाही, कारण की शेतकरी याचा वापर करतात नाही, पण एक टॉनिक चांगल्या प्रकारे आहे म्हणून तुम्हाला मी सांगायचं एक माझा उद्देश होता। सावकार हे 7 नंबरला आपण ठेवलेले। त्यानंतर मित्रांनो लास्ट आणि बेस्ट 8 नंबरचं टॉनिक आहे RCFचं मायक्रोला। हे टॉनिक नाही म्हणतात, तर हे सूक्ष्म अन्नद्रव्य। याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत। झिंक आहे, बोरॉन आहे, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, सल्फर आहे, सगळ्या प्रकारचे घटक या टॉनिकमध्ये आहेत। याचा वापर कधी करायचा आहे? आपल्या पिकाची वाढ खुंटली असेल, पिकामध्ये पिवळेपणा दिसत असेल, शिरामध्ये पिवळेपणा दिसत असेल, पानामध्ये पिवळेपणा दिसत असेल, तर तुम्ही याचा वापर केला तर आपल्याला जबरदस्त फायदा पडतो। ज्यांना कापसासारख्या पिकामध्ये लाल्या रोगाची समस्या येते त्यांनी याचा वापर केला, त्यांना सुद्धा बेनिफिट येऊन जाईल। त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सुद्धा आहे। तर मित्रांनो, एकूणच काय, तुम्ही प्रत्येकच फवारणी टॉनिक जरी नाही वापरलं आणि एखाद्या फवारणी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा असेल
कमी खर्चामध्ये बसतं. 350 रुपयाला 1 लिटर बसतं. काही ठिकाणी 300 रुपयाला सुद्धा बसेल मित्रांनो. आणि 5 लिटरचं सुद्धा याचं कॅन येतं. तुमच्या किमतीनुसार चांगली कंपनी RCFची, स्वस्तामध्ये बेस्ट रिझल्ट येतं. टॉनिकच वापरा असं काही मान नाही. एखाद्या फवारणी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर जरी केला तरी सुद्धा आपल्या पिकामधील सर्व प्रकारची समस्या दूर होऊन जाईल. तर 8व्या नंबरचं टॉनिक होतं मित्रांनो RCFचं मायक्रोला. याचं वापरायचं प्रमाण काय, 1 लिटरला तुम्ही 2 ते 3 ml, 1 लिटरला 2 ml पुरेसे सुद्धा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. आता मित्रांनो तुम्ही उत्सुकता बघत असाल की सगळ्यात बेस्ट टॉनिक कोणतं मित्रांनो, तर ही 2026 मधलं सर्वात बेस्ट टॉनिक आहे ते जय किसानचं बायो20. सगळ्यात गोष्टीमध्ये नंबर 1 आहे. नत्र, स्फूर्द, पालाश तिन्ही मुख्य अन्नद्रव्य याच्यामध्ये आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे. एकूणच काय सगळ्या टॉनिकचं कॉम्बिनेशन ह्या टॉनिकमध्ये दिलेलं आहे. जय किसानचं बायो20 1250 रुपये 1 लिटरला मला बसलं होतं. तुम्हाला जिथं स्वस्त बसतं तिथं घ्या, पण नक्कीच ह्या वर्षी मी ह्या टॉनिकला 1 नंबरची पसंती ठेवलेली. शेतकरी बंधूंनो, सांगायचा उद्देश काय, आपल्याला ह्या कुठल्याही टॉनिक याच्याशी घेणं देणं नाही. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही टॉनिकचा वापर करत असाल तर ते नक्कीच चांगलं असणार आहे. हेच टॉनिक घ्या असा काहीच मान नाही. ह्या कंपनीशी आपला काही घेणं देणं नाही. शेतकऱ्यांना जागरूक करणं हा माझं एक काम होतं. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटले असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताला तर तुम्हाला माझे व्हिडिओ मिळत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.